तथ्य काय आहे? देवेंद्रजीने रिझर्वेशन दिले ना, आधीच्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्याला देता आलं नाही. मराठा शब्द सुद्धा चुकीचा असेल, पण मराठा समाजाने ते दिलं पाहिजे, किंवा आधीच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही, देवेंद्रजीने दिलं. म्हणजे देवेंद्रजीने आरक्षण दिलं, टिकवलं, उद्धवजींनी घालवलं, पुन्हा एकनाथ शिंदेने दिलं. मग मराठा समाजाचा राग काय मला कळत नाही. पवार साहेब 92 साली मुख्यमंत्री असताना मंडल आयोग आला. मंडल आयोगाच्या वेळेला काही सर्वे नाही आणि फर्वे नाही, साधारणतः डोळ्याला जाणवणाऱ्या जाती ह्या ओबीसी मानल्या गेल्या. काही चुकीच्या जाती मानल्या असं मला म्हणायचं नाही, पण डोळ्याला जाणवलं. सुतार ओबीसी टाका, लोहार टाकत गेलं ना, मराठा टाकायला काही अडचण नाही. आरक्षण न मिळाल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील असं त्यांच्याकडे नाही. मनोज दादा जरांगे पाटील यांना माझी वारंवार विनंती आहे की आपल्याला जे म्हणायचं आहे ते तथ्यांच्या आधारे म्हटलं पाहिजे. हळूहळू आता मराठा समाजामध्ये तुम्ही तथ्य सोडून, तथ्य म्हणजे सत्य काय ते सोडून बोलत असल्यामुळे मराठा समाजही थोडा संभ्रमात पडलाय. कारण त्याने तुमचं म्हणजे हे मानलंच पाहिजे की एक असं नेतृत्व त्यांनी उभं केलं की ज्या नेतृत्वामध्ये सगळ्या पक्षाचे लोक सहभागी झाले. पण तुम्ही आता फार काळ जर असं तथ्य सोडून बोलायला, तथ्य काय आहे? देवेंद्रजीने रिझर्वेशन दिले ना, आधीच्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्याला देता आलं नाही. मराठा शब्द सुद्धा चुकीचा असेल, पण मराठा समाजाने ते दिलं पाहिजे, किंवा आधीच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही, देवेंद्रजीने दिलं. म्हणजे देवेंद्रजीने आरक्षण दिलं, टिकवलं, उद्धवजींनी घालवलं, पुन्हा एकनाथ शिंदेने दिलं. मग मराठा समाजाचा राग काय मला कळत नाही. मग दुसरा विषय आर्थिक मागासांचं आरक्षण, ज्याच्यामध्ये 8.5% मिळत होतं, ते आम्ही घालवलं. कारण कायदा आहे की तुम्हाला जातीचं मिळालं की ते घेता येत नाही. यावेळेला मी शिक्षण मंत्री आहे, 6,000 कॉलेजेस आणि 78 युनिव्हर्सिटी माझ्याकडे येतात. आर्थिक मागासांचा कोटा हा खाली गेला, थोडं नुकसान आपण केलं. किंवा ज्या पोलीस भरत्या वगैरे झाल्या त्याच्यामध्ये SCBC मध्ये पर्सेंटेज हाय राहिलं, आर्थिक मागास खूप लो राहिला. आर्थिक मागास आपण असतो तर आपल्या आणखी लोकांना नोकऱ्या मिळाल्या असतात. ह्या सगळ्याची जाणीव असताना वारंवार देवेंद्रजींना टार्गेट करण्यातून ते हळूहळू त्यांची सहानुभूती घालवतील. कारण लोकांनाही कळते की हे अनावश्यक बोलतात. असं आहे की वारंवार ही मांडणी मी तर अतिशय स्पष्ट करतो. परवा बार्शीला राजा राऊतच्या उपोषणाच्या ठिकाणी गेलो, तिथे माझं भाषण आश्चर्य TV9ने 20 मिनिटं लाईव्ह दाखवलं, ज्यात मी एक एक मुद्दा व्यवस्थित मांडला. किंवा पवार साहेब 92 साली मुख्यमंत्री असताना मंडल आयोग आला. मंडल आयोगाच्या वेळेला काही सर्वे नाही आणि फर्वे नाही, साधारणतः डोळ्याला जाणवणाऱ्या जाती ह्या ओबीसी मानल्या गेल्या. काही चुकीच्या जाती मानल्या असं मला म्हणायचं नाही, पण डोळ्याला जाणवलं. सुतार ओबीसी टाका, लोहार टाकत गेलं ना, मराठा टाकायला काही अडचण नव्हती. तेव्हा तुम्ही टाकलं नाही. आता म्हणता की तुम्ही मराठा समाज आरक्षण द्या. तुमचं राज्य केंद्रात वर्षानुवर्ष, तेव्हा तुम्ही केंद्राला विनंती केली नाही की 50% एक्सीड करा. आता म्हणता मोदीने 50% एक्सीड करा. मोदीने ऑलरेडी 50% एक्सीड केलं. 10% आर्थिक मागासाने एक्सीड केलं नाहीये का? जे सगळ्यांना अवेलेबल आहे की नाही? महाराष्ट्रात फक्त 21 जाती उरल्या, तर ते 3 मोठ्या जाती उरल्या, मराठा, ब्राह्मण, लिंगायत. ज्यांना ते आर्थिक मागास होतं ना, जे त्याचं नाव फक्त आर्थिक मागास होतं, मराठ्यांसाठीच होतं ना. 50% एक्सीड केलं ना. त्यामुळे काहीतरी बोलण्यातून लोक जास्त विश्वास होणार नाही. उलट मनोज जरांगे पाटील यशाच्या एका शिखरावर गेलेले, तिथे त्याने सर्वांना समान न्याय देऊन वागले, तर ते फार मोठे नेते होतील. आणि त्यांच्यामध्ये ते गुण आहेत. कारण माझ्याकडे सतत मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद असतं. त्यामुळे त्यांची जी सुरुवातीचा काळ होता, ज्या काळात त्यांना सह्याद्रीमध्ये आत येताना अडवलं जायचं, मला फोन यायचा. मग मी दिलीप पाटील नावाचा विचारा नेता आमचा कालपर्वा अचानक गेला, त्याला म्हणे दिलीप मनोज दादा विकेटवर अडकलेलं आहे. तिथून करत ते आता एका यशाच्या शिखरापर्यंत आले. यशाच्या शिखरापर्यंत आल्यानंतरच गडबड होती. आणि ती मनोज दादाने ओळखली पाहिजे की आपलं स्थान टिकवायचं असेल तर खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला पाहिजे. असेल तर माझं सगळं तसं दाखवा आणि मनोज दादाला ऐकू द्या.